एखादं ऑफिस आपल्याला फार पॉश, फार रिच, फार सुंदर वाटतं. त्याच वेळेला एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या वास्तूत जेव्हा जातो तर समजत नाही, पण आपल्याला नको वाटतं तिथं. निगेटिव्ह एनर्जी वाटतं, थोडंसं निगेटिव्ह वाटतं. त्याचंही कारण मुळाशी जर आपण गेलो तर ते रंगच असतात. हे सगळे अनुभव मी स्वतः घेतल्यानंतर मग म्हटलं की रंगांचे सकारात्मक अनुभूती आपल्याला येते आणि नकारात्मक अनुभूती पण आपल्याला येते. मग नकारात्मक अनुभूती येणारे जे रंग आहेत ते कोणते? आपल्याला तर लोकांना सकारात्मक रंगांचा परिणाम कसा होईल ते आपल्याला शोधून द्यायचे. मग याच्यासाठी माझं पहिला टार्गेट ऑडियन्स कोण? तर माझे जे विद्यार्थी. 100चा इंटेक. मग वर्गात शिकवताना खूपदा रंग हा विषय आमच्याकडे सिलेबसला होता. वर्गात एक नजर जर टाकली तर त्या दिवशी वर्गामध्ये असा मडी टोन दिसत होता जास्त प्रमाणामध्ये. माझ्या लक्षात यायचं की आज काही पोरं फार उत्तरं देणार नाहीत प्रश्नांची किंवा त्यांचं लक्ष नसेल आणि ते तसंच व्हायचं. पण मग मी मुलांना म्हटलं की आज बघा, आज तुम्हाला मूड नाही ना, तर तो तुम्ही हे जे काही जनरल आपल्या वर्गातलं जे वातावरण आहे तर ते असं मातकट आणि मडी रंगांचं प्रभाव असलेला असल्यामुळे आज तुम्हालाही पण फारसा काही इंटरेस्ट येत नाहीये माझ्या लेक्चरमध्ये किंवा असं. मग जर फ्रेश रंगांचे कपडे जर घालून आलात, टॉप वगैरे असं, तर बघू आपण त्याचा परिणाम काय होतो तो. तसं त्यांनी अगदी सिन्सिअरली केलं, कारण रंग विषय ना, रंगच विषय शिकायचा आहे तर तो स्वानुभवातून शिकावा. या अर्थाने सिरियसली आणि गांभीर्यपूर्वक मुलांनी फ्रेश रंगांचे कपडे त्या दिवशी, तर मुलंही म्हटले त्यावेळेस की सर आज फ्रेश वाटतंय. मग माझ्या लक्षात आलं की माझी निरीक्षण, मी म्हटलं ना की निरीक्षणांती मी माझी मतं बनवत गेलो यामध्ये. मग जो फ्रेश रंग, जर ताजेतवाने रंग, ज्याला आम्ही क्रोमा म्हणतो, विशुद्ध रंग म्हणतो, विशुद्ध रंगांचा वापर जर अधिकाधिक जर असेल तर वातावरण शुद्ध व्हायला आणि पवित्र व्हायला आणि सकारात्मक व्हायला फारशी अडचण येत नाही, हे लक्षात आलं.